ओके. सो बघा, आता आज आपल्याला किती दिवस झालेत बरं आपलं सेशन चालू होऊन? आज कितवा दिवस आहे आपला? फोर्थ डे. फोर्थ डे. 4 दिवस झाले आपल्याला. ओके. मी तुम्हाला सगळी मदत करेन. तुम्हाला असं एकटीला काम कोण करताना मदत होतं ना, करते छान कोणाला? नाही वाटत सगळ्यांनी ना. माईक बंद माहिती नाही करा. तुला अशी वेळ एवढी येणार म्हणजे. माईक बंद करा. तुमच्या घरातलं तुला आम्हाला सगळं ऐकायला येतंय. बरं, या 4 दिवसामध्ये मला एक छोटासा तुमच्याकडून फीडबॅक घ्यायचा आहे. या 4 दिवसामध्ये बऱ्यापैकी माझ्याकडून नॉलेज तुम्हाला डिलिव्हर झालं का? आणि हे नॉलेज तुम्हाला कसं वाटलं? तर कोण सांगेल बरं? सुरुवात कोण करेल? हां, येस सरिता मॅडम बोला. अनम्यूट केलंय तुम्हाला. खूप छान नॉलेज होतं मॅडम. भरपूर फायदा झाला. चांगलं म्हणजे जे प्रश्नांची उत्तरं हवी होती ती मिळायला लागली सगळी. आणि नेमकं आपल्याला काय करायचंय, कशासाठी काय जीवनात घडायचंय ते सगळं समजलं. थँक्यू. थँक्यू सो मच. हां, येस विनिता मॅडम सॉरी. हा, खूप छान नॉलेज मिळालं मॅडम. मी फर्स्ट टाइमच हे रेकीचा कोर्स तुमच्याकडनं केलं, पण मला 4 दिवसातच खूप छान वाटलं. मी कंटिन्यू कधी असं वेळेत बसत नाही, पण कसं पण ऍडजस्ट करून मी 1 वाजता इथे येऊन बसतीये. पण मला मनापासून आवडलं. ओके, चला छान. थँक्यू सो मच. येस मिनल मॅडम. खूप छान वाटलं. जे शोधत होतं मला आता मिळालंय, म्हणजे युनिव्हर्सनी मला दिलंय असं वाटत आहे आता. आणि एवढे सगळे आज माझे स्टाफ हो, त्यांनी पण म्हटलं, ओ मॅडम तुम्ही रेकी करत आहे का? म्हणजे याचा खरंच मला इम्पॅक्ट मला असा जाणवला. त्याबद्दल खूप खूप थँक्यू मॅम तुमची. थँक्यू सो मच. येस शिवानी मॅडम. शिवानी घोरपडे. मॅडम मला खूप छान वाटलं. मला खूप उत्सुकता आहे की आपल्याला नवीन आणि दुसऱ्या दिवशी काय शिकायला मिळणार. त्यामुळे आणि मन सुद्धा खूप प्रसन्न होतं, खूप शांत वाटतंय. धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. येस सुजाता मॅडम. सुजाता मॅडम कुठून आहात? मी नाशिकवरून आहे. अच्छा. आणि मलाही छान वाटतंय. ऍक्च्युली माझ्यामध्ये खूप एक्साइटमेंट होती की मला हे शिकायचंय, मला बघायचंय हे काय आहे म्हणून. आणि बऱ्यापैकी मॅम मी घरी अशी मेडिटेशन वगैरे करते. अफर्मेशन थोड्याशा चुकीच्या पद्धतीने देत होती, ते करेक्शन झालंय माझ्यामध्ये ऍक्च्युअली. की त्या अगदी छान पैकी मी आज सकाळी उठली, रात्री पण मी त्या लिहिल्या चांगल्या नोटबुक मध्ये आणि स्टार्ट पण केलंय छान पैकी. ओके, चला भारती मॅडम बोला बघा. मॅडम हॅलो. हा बोला. हा, मी युट्यूब वर पाहिलेलं ते नारायण शास्त्र रेखी सेमच आहे ना हे पण? नाही, हे वेगळं आहे. हा, आणि माझ्या मुलीला माहिती नाही, मला वाटतं तिला माहिती आहे की काय, तर ती मला बोलत होती की बोलते आपण दुसऱ्याला रेखी दिली की त्याचे ते बोलत ना, मला वाटतं कर्म ते आपल्याकडे परत येतात. नाही, माझा प्रश्न होता की या 4 दिवसामध्ये तुम्हाला काय वाटलं ते फक्त सांगा. हा, मला खूप आवडलं. ओके. आणि मी वैशाली बनसोडे मॅडम. खूप छान वाटले, एकदम मस्त. आणि नॉलेज पण खूप मिळालंय. आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्यावीशी वाटते. थँक्यू सो मच. येस, अनम्यूट झालं मॅडम. माझी बहीण पण आहे रेखा आयरे, ती पण माझ्या बरोबर घेते ट्रीटमेंट. अच्छा. शिकते आता. अच्छा. आणि ही लगेच रेखा. ओके. मला आश्चर्य वाटतं खूप. आणि थँक्यू सो खूप मच. एकदम म्हणजे एवढं डीप नॉलेज दिलं ना, खूप छान. थँक्यू सो मच. येस, रुपाली सोरगे मॅडम. हॅलो. हा मॅडम, मला हे शिकायचं होतं आणि इच्छा असली की वाटा निघतात ना, तसं झालं. अचानक तुमची FB वर ऍड बघितली आणि मग मी अप्लाय केला. म्हणजे तुमच्याकडून खूप चांगली माहिती मिळाली. आणि त्यात तुम्ही आणखी नॉलेज तुमच्याकडे किती घेता येईल हे बघायचं मला.
येस येस जेवढं आणि तुमचे बरेच व्हिडिओ मी बघते व्हिडिओ युट्यूबला छान असतात. नुसते व्हिडिओ बघू नका, लाईक शेअर आणि सबस्क्राईब हो पण करा, म्हणजे मला पण त्याचा हो बेनिफिट मिळेल. हो हो नक्की नक्की. येस, थँक्यू छान थँक्यू माहिती देता तुम्ही. थँक्यू सो अगदी म्हणजे डीपली सोप्या भाषेत सहज कळेल असं आहे तुमचं बोल. थँक्यू सो मच. येस येस अमृता मॅडम. अमृता मॅडम, ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये काय फरक जाणवतोय का तुम्हाला आज हे सेशन ऐकल्यानंतर? मी पहिल्यांदाच अटेंड करते तुमच्याकडून, त्यामुळे आणि ऑनलाईनच पहिल्यांदाच करते. कसे काही वाटले 4 दिवसाचे सेशन? अजून खूप आहेत आपले पुढे 3 दिवस म्हणा. नाही, खूप छान वाटले. आणि जसं मी म्हणलं तसं की मी कम्युनिकेशन करते, त्यामुळे मला तेव्हा वाटत होतं की रेकी शिकायला पाहिजे. काही बाबतीत असं अॅनिमल जखमी असतात किंवा काय असतात तर त्यांना रेकी देऊन येस काही काही वेळेला हिलिंग करता येतं वगैरे असं. त्यामुळे माझी खूप इच्छा होती की रेकी शिकावं आणि तुमची ती पोस्ट आली. तर मला एक असं असतं ना की मनात इच्छा असेल तर ती काही ना काही करून पूर्ण होते. तर तसं काहीतरी कनेक्शन मला वाटलं की मनात इच्छा आली आणि तुमची पोस्ट बघितली, सो मी लगेच जॉईन करून टाकलं. येस थँक्यू सो मच. येस, सारिका मॅडम बोला. हॅलो. हा बोला. हा मॅडम, मला खूप छान वाटलं आणि जसं खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटलं आणि खूप चेंजेस वाटले. ओके, तुमचा खूप आवाज खूप पॉझिटिव्ह. कमी येतोय, त्यामुळे मी तुम्हाला अनम्यूट करते. येस, मधुरा मॅडम बोला. अरे हा, ते बाउल जर सांगायचं राहिलं, सॉरी अमृता मॅडम सांगते हा मी. सो सॉरी, विसरली. येस बोला. माझी पण खूप दिवसापासूनची इच्छा होती रेकी शिकायची. खूप जणांकडनं ऐकलं होतं की आम्ही रेकी शिकलोय. आणि फर्स्ट डेला जेव्हा तुम्ही सांगितलं की पेशन्स ठेवायला पाहिजे, मेडिटेशन करा, राग कमी करा अँड बी काइंडफुल विथ एव्हरीवन. सो मी खूप चिडचिडी होते, मला लगेच राग यायचा. पण फर्स्ट डे पासून थोडंसं मेडिटेशन सुरू केलं आणि खूप फरक जाणवायला लागलाय. म्हणजे चिडचिड कमी झालीये, राग कमी येतोय. आणि तुम्ही जी माहिती देताय ती खरंच खूप सुंदर आहे, खूप डीप आहे, खूप नॉलेज मिळालं. सो थँक्यू सो मच. अट्युनमेंट घेण्यासाठी तयार आहे आणि रेकी लेवल 2 शिकायला पण रेडी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. कुठून आहात मॅडम तुम्ही? मॅम, माझं मूळ गाव औरंगाबाद आहे, पण सध्या मी पुण्यात असते. ओके, औरंगाबादचे आहेत स्टुडंट आपल्याकडे भरपूर. ओके, येस, नैना मोर मॅडम. आवाज अनम्यूट नाही केला. मॅम, मला खूप छान वाटलं आणि म्हणजे एक निगेटिव्हपणा होता, तो निगेटिव्हपणा निघून गेलाय तुमच्याशी बोलल्यानंतर. तुम्ही एवढं छान नॉलेज देता की पूर्ण पॉझिटिव्ह, म्हणजे पूर्ण शरीरामध्ये तो पॉझिटिव्हपणा येतो, जाणवतो. म्हणजे इतकं छान तुम्ही नॉलेज देता मॅडम, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. बस बरं, लोकरे सर, तुम्हाला काय वेगळं जाणवतंय का? आज मला असं वाटतं तुमचं फर्स्ट लेक्चर असेल, राईट? तुमच्या मिसेस आहेत माझ्याकडे. हा, अच्छा, आहेत का मॅडम? ओके, तुम्हाला काय फरक जाणवतोय का? आजपासून जॉईन केलं मॅडम त्यांनी. अच्छा, आजच जॉईन केलं. ओके, आपले बाकीचे 3 लेक्चर त्यांना ऐकायला सांगा. मग ट्रीटमेंट घ्यायची का त्यांनी आता उद्या? हा, मीरा मॅडम, त्यांना अटेंडमेंट घेऊ देत ना, कारण अटेंडमेंट एकदा राहिलं की तुम्हाला माहितीये की लवकर होत नाही मग ते. हो, आता त्यांना टायफॉइड आहे ना, म्हणून ते घरी येतात आता. ओके, राहू देत, मग चांगलंच आहे ना त्यांच्यासाठी की त्याच्या दरम्यान ते अटेंडमेंट पण घेतात. ओके. आणि तुम्ही पण घ्या अटेंडमेंट आणि तुम्ही त्याला हिलिंग करा. अच्छा, माझं 2nd डिग्री पर्यंत झालेलं आहे, म्हणजे पायरूट केलेलं फर्स्ट सेकंड मी. हा, कुठून पण केलेलं असेल. हा, तुम्ही डायरेक्ट एंजल साठी माझ्याकडे आलेलात ना? एंजल साठी ओके, आले. ठीक आहे, कुठून पण केलेलं असेल, तुम्ही त्यांना हिलिंग द्या आता प्रॉपर. ओके मॅडम, चालेल. मला हे पाठवा मॅडम, नंबर पाठवा. मग काल मी याच्यासाठी केलं ना 2100 रुपये, त्याच नंबरवरती पेमेंट करू का? हाऊसिंग साठी केलं तिथेच. येस. ओके मॅडम. ओके, चलो. सो थँक्यू सो मच. तुमचा एक खूप छान फीडबॅक मला दिल्याबद्दल, तुमचा एक थोडा वेळ मला दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि हा, अटेंडमेंट मी तुम्हाला सेंड करते. एकच मिनिट. नंबर हो, नंबर सेंड करते. त्याच्या आधी आणखीन पण मला काही सांगायचं होतं. ओके, ते बाउल आहे ना, आपण जेव्हा आपला ऑरा क्लीन करतो ना, तेव्हा ते बाउल घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला फक्त एनर्जी बॉल क्रिएट करायचंय. आणि एनर्जी बॉल क्रिएट केल्यानंतर हा एनर्जीचा बॉल पहिला आपल्याला जेव्हा सेल्फ प्रोटेक्शन घ्यायचंय,
तेव्हा तो आपल्याला स्वतःसाठी घ्यायचा आणि जेव्हा आपण आपल्या घरामधली निगेटिव्हिटी काढण्यासाठी घेतो तेव्हा तो घरामध्ये स्प्रेड करायचा. तेव्हा तिथे आपल्याला बाउल नको. हा बाउल फक्त आपल्याला ऑरा क्लीन करण्यासाठीच लागणार आहे. ठीक आहे? एक मिनिट. सो थँक्यू सो मच. सगळ्यांनी खूप छान तुमचा फीडबॅक दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.